सेन्सॉर बोर्डातल्या त्या अधिकाऱ्यांच्या एका प्रश्नानं नामदेव ढसाळ कोण आहे या एका प्रश्नानं अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले आहेत, ज्या मूलभूत प्रश्नांची चर्चा आज आपल्याला करायची आहे। ढसाळ माहित नसलेले सेन्सॉर वाले बिंडोक आहेत का आणि ते नॉनसेन्स आहेत का, हा सवाल आज विचारला जातोय। आपण या चर्चेमध्ये अश्लीलता चालते, आज सिनेमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अश्लीलता आहे, मग सामाजिक नग्नतेला हा प्रतिबंध काय, हा सुद्धा सवाल आज आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे। सेन्सॉर बोर्डावर गुणवत्ता नसलेल्यांची वर्णी लावली जाते का, ज्यांना इतकं साधं ज्ञान नाही ते सेन्सॉर बोर्डाचे सदस्य झाले कसे। नामदेव ढसाळ आणि मराठीचा हा अपमान आहे का, कारण आज मराठी भाषा दिन आहे, या निमित्तानं सगळा मराठीचा जागर असताना विद्रोही लिखाण नाकारण्याचा हा प्रयत्न आहे का। एक प्रकारे नको ते म्हणजे तुच्छतेचं दाखवण्याचा आहे का, ढसाळांच्या लेखणीबद्दलचा एक प्रकारे तिटकारा सुद्धा यातून झळकतोय का। प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत आता स्टुडिओमध्ये न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आहेत। पण आज ते न्यूज 18 लोकमतचे संपादक तर आहेतच, पण त्याचबरोबर नामदेव ढसाळ यांच्या कविता ज्यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केल्या आणि खरं तर अनेक वर्ष त्यांनी त्यांच्यासोबत सहवास त्यांचा राहिलेला आहे, जवळून त्यांना पाहिलेला आहे, त्या सगळ्याबद्दल आज ते बोलणार आहेत। आपल्यासोबत शाहिरीच्या माध्यमातून ढसाळांचंच काम वेगळ्या पद्धतीनं दलित चळवळीमध्ये करण्याचं ज्यांनी काम केलं ते शाहीर संभाजी भगत आपल्यासोबत आहेत। तुमचं स्वागत आहे। आपल्यासोबत निर्माता दिग्दर्शक महेश बनसोडे सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत आणि त्याचबरोबर ढसाळांच्या कवितेचे अभ्यासक वैभव छाया आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, तुमचंही स्वागत आहे। आणि सेन्सॉर बोर्ड विरोधी आंदोलनाचे नेते अध्यक्ष रवी भिलाडे सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत, तुमचंही स्वागत आहे। पण मी या चर्चेची सुरुवात संभाजी भगत यांच्यापासून करणार आहे, ज्या लोकांना नामदेव ढसाळ माहीत नाहीत त्या लोकांच्या बद्दल आपण काय म्हणावं। ही लोक बिंडोक आहेत म्हणावं, नॉनसेन्स आहेत म्हणावं की काय म्हणावं, त्यांचा उद्धार आपण कसा करावा। खरं तर हे जे कोणी अधिकारी आहेत ते तर म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे। ठीक आहे, त्याच्या पाठीमागे जी व्यवस्था आहे ती फार भयानक आहे। ती एक व्हॉल्यूम सेट करतात ना की कोणाचा आवाज किती आला पाहिजे, तसं ते आमचा आवाज म्यूट करून ठेवलेला आहे। आणि तर आमचा आवाज जर आला व्यवस्थेच्या बाबतीत आम्ही जर काय बोलायला गेलो तर हे व्हॉल्यूम आमचा एकतर कमी केलेला आहे किंवा म्यूट केलेला आहे। आणि ते जे अधिकारी तिथे बसलेले आहेत ते आता कसे येतात ते माहीत नाही, पण कधी कधी त्याच्या पाठीमागची जी व्यवस्था आहे तिचं पूर्ण म्हणजे अर्क घेऊन की जी हेजिमनी आहे, जी कल्चरल हेजिमनी आहे या देशामध्ये, ती कल्चरल हेजिमनीचे पक्के प्रवक्ते आणि प्रमुख ज्याला काय म्हणतो प्रतिनिधी असे आहेत। आता नामदेव ढसाळ हे कोण आहेत हे तुम्ही मराठी मुलखामध्ये समजा ठीक आहे की आंबेडकरी सर्कलमध्ये त्यांचा उगम झाला, पण त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण काही एका समाजापुरतं निगडीत आहे अशातला भाग नाही। तुम्ही मगाशी नामदेव ढसाळांचं जे वर्णन केलं तर नामदेव ढसाळ यांच्या कविता वाचून आमची पिढी घडली। मी स्वतः गाणी लिहायला शिकलो ते नामदेव ढसाळांमुळे। दादांचे आणि माझे संबंध खूप जवळचे होते, मी सिद्धार्थ विहारला हॉस्टेल असल्यामुळे, त्यामुळे प्रत्येक जी गोष्ट होती दादांची तर त्या दादांच्या गोष्टीला एक आंतरराष्ट्रीय आयाम होता। तुम्ही त्यांचं बाकीचं पण लिखाण सेन्सॉर बोर्डवाले तुम्ही बघा की त्यांनी जे लेख लिहिलेले आहेत किंवा त्यांनी जे काही कॉलम चालवलेले आहेत, आंधळी शतक नावाचं जे आहे ना ते तुम्ही वाचा। इतका अभ्यास केलेला माणूस जो आहे त्याला ओळखत नाही। तर मला ना एक किस्सा आठवला, तो मी तुम्हाला सांगतो। नामदेव ढसाळ तेव्हा कोणच नव्हते आणि त्यावेळेला ते टॅक्सी ड्रायव्हर होते आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये मराठीतल्या प्रस्थापित कवींची एक मैफल होती आणि नामदेव दादा तर लिहित होते, त्यामुळे त्यांना तिथं ते गेले आणि गेल्यानंतर सगळे कवी संमेलन चालू होतं, त्यांनी चिठ्ठी पाठवली की मला कविता वाचायची, मी टॅक्सी ड्रायव्हर आहे। तर ते जे कुणी काय कॉम्पेअरिंग करत होते सूत्रसंचलन, तर त्यांनी ती वाचली आणि ते बोलले कुणीतरी ड्रायव्हर इथं आलेला आहे, कदाचित मराठी
कवितेचं स्टेरिंग या ड्रायव्हरकडे जाईल की काय आणि उपहासात्मक म्हणाले ते म्हणजे. उपहासात्मक म्हणाले आणि म्हणले जर गेली तर काय ॲक्सिडेंट होणार आहे काय वगैरे. आणि मग तो जो सगळा नामदेव नंतर दादा गेले आणि दादांनी कविता वाचली. ती जी कानपाडात जी बसली होती त्याचा जो सन्नाटा त्या हॉलमध्ये आणि त्या कानपाडाचा जे म्हणजे जो काही आवाज होता जी गर्जना होती ती अनेक वर्ष पुढे मराठी साहित्याच्या प्रांगणामध्ये आपल्याला दिसते. या सेन्सॉरवर बसलेल्या लोकांना एकतर त्यांना माहीत नाही की हे फक्त मराठीपुरते नव्हते. नामदेव दादांना नोबेल पारितोषिक मिळायला पाहिजे होतं असं आमचं स्पष्ट मत आहे. ते महाराष्ट्र भूषण तरी महाराष्ट्र भूषण आता ते सोडा, आता दोन्ही साहित्य संमेलनं झाली आणि त्याच्या अगोदर हे नामदेव दादांची कविता गाळण्याचा मुद्दा आला दोन्ही साहित्य संमेलनात. म्हणजे ते मुख्य काय म्हणतात ते साहित्य संमेलन तिकडे तर काय ते नामदेव दादांचं नाव पण घेत नाहीत कधी, ते सोडून द्या. पण ते विद्रोही साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये सुद्धा दादांच्या ह्या कवितेचं काय झालंय किंवा ही बंदी कशावर आलेली आहे याचं काय नाही. म्हणजे एका बाजूला ते प्रस्थापित पण आणि दुसरे पण हे पूर्णपणे बरोबर आहे. हे नाकारण्याचं काम होतं असं तुम्ही म्हणताय. पण मला हा सगळा जो वाद ज्यांच्यामुळे निर्माण झाला, ज्यांना या सगळ्या अनुभवाला सामोरं जावं लागलं, ते महेश बनसोडे आता आपल्या सोबत आहेत. महेशजी, खरं तर तुम्ही नामदेव ढसाळ यांचं कवितेच्या माध्यमातून त्यांचं कर्तृत्व पुन्हा सिनेमाच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न करताय. पण सेन्सॉर बोर्डाचा तुम्हाला काय अनुभव आला, काय म्हणाले ते, कोण ते दिव्य लोक होते, जरा महाराष्ट्राला सांगा एकदा. सेन्सॉर बोर्डामध्ये ऑफिसर होते रेवणकर, ऑफिसर होते सय्यद रबी हाशमी. मोबाईल स्थिर ठेवा जेणे तुम्ही दिसता. सय्यद रबी हाशमी, सॉरी. तर आपली फिल्म जेव्हा बघितली तेव्हा त्यांनी आम्हाला खरं तर त्याच वेळी डिबेट करायला हवं होतं, परंतु त्यांनी आमच्याकडून 3 दिवस मागून घेतले. रेवणकर बोलले की ह्या सिनेमामध्ये कुठलाही कट नाहीये, फक्त आमच्या ज्युरीमध्ये थोडासा मतभेद आहे की ह्या सिनेमाला US सर्टिफिकेट द्यायचं की A द्यायचं. तर माझ्यासोबत सुमेध जाधव होते पॅन्थर, रवी भिलाने होते, संजय शिंदे होते, पोपट सातपुते होते. ते सगळेच बोलले की जे काय असेल ते समोर बोलूया ना, म्हणजे मग काय प्रश्न राहणार नाहीये. पण त्यांनी तरी रिक्वेस्ट करून 3 दिवस घेतले आणि 3 दिवसानंतर आम्ही बघितली. त्यांचं 3 दिवसानंतर अजिबात त्यांचा हे म्हणजे काय रिप्लाय आला नाही. 4था, 5वा, 6वा, 7व्या दिवशी आम्ही फॉलोअप घ्यायला गेलो तेव्हा मग त्यांनी 15व्या दिवशी डायरेक्ट नोटीस पाठवली आणि सांगितले की US साठी तुमची फिल्म रिजेक्ट आहे आणि A साठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर आम्ही दिलेले कट आहेत ते कट करून तुमची फिल्म घेऊन या. आम्ही ती नोटीस वाचली, बघितल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी असे कट सुचवलेले आहेत जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक संस्कृतीला चॅलेंज करणारे आहेत. जसं की ह्या सिनेमामध्ये खंडोबा दैवताचं जे जागरणाचा कार्यक्रम असतो त्या जागरणाचे जे काय कार्यक्रमाचे सीन आहेत ते कट करायला सांगितलेले आहेत. त्याचबरोबर मंदिराचे जेवढे पण सीन आहेत ते कट करायला सांगितलेले आहेत. आणि त्याहून जाऊन पुढे त्यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता कट करायला सांगितले. मग आम्हाला ते नोटीस वाचल्यानंतर लक्षात आलं की ते जे 4 ज्युरी आणि 5 ऑफिसर होते त्या 5 लोकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि ह्या सिनेमात जे दाखवलेल्या गोष्टी आहेत त्या समजलेल्या नाहीयेत. म्हणून मग आम्ही डिबेटसाठी अर्ज केला. डिबेटसाठी त्यांनी टाळाटाळ केली. त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं पॅन्थरच्या खाक्यातलं एक पत्र लिहिलं. मग त्याने आम्हाला वेळ दिला तेव्हा पण ते मीटिंग मधून पळून जात होते ऑफिसर. नंतर मग सगळ्यांनी त्यांना बसवल्यानंतर मग मध्यस्थी करून आमच्याशी चर्चा केली. तेव्हा चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की ही कविता अश्लील आहे आणि ह्याच्यामध्ये शिरवाळ भाषा आहे. तर आम्ही त्यांना सांगितले की कशी काय शिरवाळ भाषा असू शकते, त्याच भाषेमुळे तर आम्ही घडलेलो आहोत, आमच्या क्रांत्या घडलेल्या आहेत. त्यांची कविता बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत. त्यांना स्वतः पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, कवितांना पुरस्कार मिळालेला आहे. कशी काय शिरवाळ भाषा असू शकते. तेव्हा त्यांनी सांगितलं की कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही. ही गोष्ट खूप चीड होती. तेव्हा मी त्यांना खूप शांत पद्धतीने सांगितलं की साहेब तुम्ही खूप चुकीचं बोलत आहात. ही गोष्ट बाहेर गेली, समाजात गेली तर आंदोलन होतील. सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात खूप मोठं
विद्रोह होईल आणि हे माघार. तर ते म्हणाले की तुम्हाला जे काय करायचं ते करा, केस करा वगैरे, अशा उद्धटासारख्या गोष्टी केल्या. तिथून मग आम्ही बाहेर पडलो. मग रिवायझिंग कमिटीला फिल्म दिली. रिवायझिंग कमिटीकडे देऊन आता 5 महिने झाले. रिवायझिंग कमिटीने खरं तर 40 दिवसात किंवा 1.5 महिन्यात उत्तर द्यायला पाहिजे, पण ते कसलंही उत्तर देत नाहीयेत. माझी जवळजवळ 15-16 पत्र गेली आहेत. मी बऱ्याचदा जाऊन ऑफिसमध्ये भेटून आलेलो आहे, पण कोणत्याही ऑफिसर ह्याला उत्तर पण देत नाही आणि भेटायला टाळाटाळ करतायत. ठीक आहे, तुम्ही हा सगळा घटनाक्रम सांगितला जो महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं होतं. काय नेमकं घडलं हे कळायला हवं होतं. मंदार सरांना मला विचारायचं आहे, तुम्ही त्यांच्या अनेक कविता इंग्रजीमध्ये अनुवादित केल्या. त्याचं कारण होतं की जगापर्यंत हा महाकवी जावा. पण या कवीच्या त्या ओळी ज्या खऱ्या अर्थानं इथल्या समाजाचं नग्न वास्तव मांडणारे आहेत, त्याला अश्लीलता म्हणायचं का? त्यात खरंच अश्लीलता आहे का? नाही, एक मुळात मुद्दा आहे की अश्लीलता आणि श्लीलता ही ठरवायची कोणी आणि कशी. कारण श्लीलता आणि अश्लीलतेचा जो काही सगळा संदर्भ सातत्यानं गेल्या काही वर्षांमध्ये समोर आलेला आहे, किंवा सेन्सॉर बोर्ड म्हणून सेन्सॉर बोर्डवरची जी काही माणसं प्रगल्भतेनं, अशी अपेक्षा आहे की त्यांनी प्रगल्भ असलं पाहिजे, अशी अपेक्षा आहे की त्यांनी समाज समजून घेतला पाहिजे, अशी अपेक्षा आहे की त्यांनी समाजाचे विविध पदर जे आहेत ते समजून घेतले पाहिजेत, त्या लोकांना कवी आणि महाकवी खरं तर नामदेव ढसाळ हे कोण आहेत असा प्रश्न पडत असेल तर याच्या इतकं कुठलं दुर्दैव नाही. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि अशा आजच्या दिवसाला आपण हा कार्यक्रम करण्याचं विलास कारण पण हेच आहे की नामदेव ढसाळांच्या भाषेशिवाय किंवा नामदेव ढसाळांच्या एकूण त्यांच्या साहित्याशिवाय मराठी भाषेच्या साहित्याला आणि मराठी भाषेला काय गौरव मिळणार आहे? खरंय, अगदी खरं. मराठी भाषेमधनं जर का आज आपण नामदेव ढसाळ आणि त्यांचं साहित्य आणि त्यांची कविता जर का बाजूला केली तर ती गौरवाच्या अर्थाने मराठी भाषा गौरव तेवढा राहणार नाही, या मताचा मी आहे. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की हे कुठेतरी जे काही आहे ते त्या अर्थाने जर बघितले तर मुद्दामून केलं जात आहे का, कशा प्रकारे ह्या अशा प्रकारची अडचण निर्माण केली. 5 महिने ती व्यक्ती यांचा जर का चित्रपट तयार झालेला आहे आणि केवळ एका सर्टिफिकेटसाठी येते, तर अशा पद्धतीनं जर का हे होत असेल तर अतिशय दुर्दैवी आणि म्हणजे लज्जास्पद अशी ही गोष्ट आहे. तेवढंच नाही तर या सेन्सॉर बोर्डचा जो आज प्रमुख आहे प्रसून जोशी आहेत, प्रसून जोशी हे स्वतः कवी म्हणवतात स्वतःला, आणि त्या कवींना आणि त्यांच्या नाकाखाली हे काय चाललंय हे जर का कळत नसेल तर मला असं वाटतं की सेन्सॉर बोर्ड हा केवळ बिंडोक नसून तिकडे पूर्णपणे अंधार पसरलाय का असं मला वाटतं. वैभवला मला विचारायचं आहे, वैभव, ज्या प्रकारे आता हे नाकारलं गेलं, खरं तर आता सर्टिफिकेट त्यांच्याकडून हवं आहे का हाही मुद्दा आहे. एक तर श्लीलता आणि अश्लीलतेचा मुद्दा हा आहे, हे नाकारलं जातंय का हा त्या व्यवस्थेचा तिटकार आहे का? ह्याला असं घ्यावं की नाही, याला फक्त नियम कायदे आणि ते ठरवलेल्या साच्यात नाही असं म्हणावं? 2 गोष्टी आहेत विलास याच्या मागे. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, आपण ती समजून घेतली पाहिजे की प्रोसेस इज अ पनिशमेंट. ही जी प्रोसेस यांनी सेन्सॉरनी उभी करून दिलेली आहे ना, की आम्ही जे म्हणू तेच तुम्ही लोकांना दाखवायचं आणि जसं सांगू तसंच दाखवायचं, ही जी प्रोसेस करून ठेवली आणि सर्टिफिकेशनची जी प्रोसेस आहे ना, हीच सगळ्यात मोठी पनिशमेंट आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सेन्सॉर बोर्डवाले जर म्हणत असतील की आम्हाला नामदेव ढसाळ कोण आहेत हे माहित नाहीये, तर ते खोटं बोलतायत. सगळ्यांना माहित असतं, सगळ्यांना माहित आहे की नामदेव ढसाळ कोण आहेत. जगातल्या 39 भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचं भाषांतर झालेलं आहे. हो, त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहित आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, आमिर खानचा सिनेमा आला होता धोबी घाट 2010 साली. त्या सिनेमामध्ये नामदेव ढसाळांची मुंबई मुंबई ही कविता त्याच्यामध्ये आहे आणि त्यालाच त्यावेळेला पण असंच झालेलं होतं, बाबा ही कविता ठेवायची नाही ठेवायची, पण सेन्सॉर बोर्डाने मस्तपैकी ती कविता राहू दिलेली आहे. धोबी घाटमध्ये आजही ती कविता एंडला आहे. जब्बार पटेलांचा तुम्ही मुक्ताज सिनेमा बघितला तर त्या मुक्ताज सिनेमामध्येही नामदेव ढसाळांच्या 2 कविता आहेत. मल्लिका अमरशेख आणि नामदेव ढसाळ या दोघांनी मिळून लिहिलेली गाणी आहेत. अनेक सिनेमांमध्ये या दोघा नवरा बायकोंनी लिहिलेली गाणी आहेत. त्यामुळे हे जर म्हणत असतील की आम्हाला माहित नाही तर हा एकदम खोटेपणा आहे. तिसरी गोष्ट याच्यातला महत्वाचा मुद्दा मी काय सांगतो की यांना माहित असतं पण ते सांगायचं नसतं. कारण नामदेव ढसाळ्यांची भाषा, आंबेडकरी चळवळीची भाषा किंवा एकूणच विद्रोही साहित्याची जी भाषा असते ती मानवतेची भाषा बोलते. ती कोणत्याही प्रकारची विषमता जी असते ती जुमानत नाही. आणि सेन्सॉर बोर्डाचे जे आत्ताचे अध्यक्ष आहेत प्रसून जोशी, यांचा जुना इतिहास जर तपासून पाहिला तर हे कायमच
समतावादी राजकारणाच्या विरोधात उभे राहिलेले व्यक्तिमत्व आहेत. हा माझा जाहीर आरोप आहे त्यांच्यावर. मग ते आरक्षणाविरोधातलं आंदोलन असो किंवा मग ते 2011 सालची जी घडलेली आंदोलनं होती त्याच्यातले असो, त्यांची एक लिनेज आहे आणि त्यामुळे ते आता एका महत्वाच्या पदावर तिथे ते बसून आहेत. हा सगळा मुद्दा जेव्हा तो जातो ना, त्याच्या पलीकडेही एक महत्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. मगाशी मंदार सरांनी तो उल्लेख केला होता. तो मुद्दा असा आहे की तुम्ही कोण लागून गेले ठरवणारे की कोणी काय बोलावं आणि कोणी काय बोलू नये. माझा पाठिंबा महेश बनसोडेंना याच्यासाठी असणार आहे की त्यांनी काहीही बोलावं, पण त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कासाठी मी त्यांच्या सोबत शेवटपर्यंत उभा राहील. आणि हेच नामदेव ढसाळांचं साहित्य आहे. नामदेव ढसाळांच्या पहिल्या कविता संग्रहावर मनोगत व्यक्त करताना, प्रस्तावना लिहिताना विजय तेंडुलकर स्वतः शॉक झाले होते की बाबा हा कोणत्या जगातून येतोय, हे कोणतं जग याने पाहिलेलं आहे जे आम्हाला आजपर्यंत माहिती नाहीये. तर हे खोपटामध्ये आपला स्वतःचा सूर्य लपून बसलेली जी लोक आहेत बाहेर यावं लागणार आहे आणि ती बाहेर येत नाहीये, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे. बर, मला रवी भिलाणी यांना विचारायचं आहे. सगळ्यांनी आता चंपी केली आहे. खरं तर माझ्याकडे अनेक शब्द आहेत, म्हणजे ढसाळांच्याच कवितेमधले काही शब्द जे अति आक्रमक आहेत ते पेलवणार सुद्धा नाहीत आपल्याला. पण आता हे शब्द जर लावले त्या सेन्सॉर बोर्डला, तुम्ही अनेक दिवस लढताय या सगळ्यांच्या बद्दल, तुम्ही काही त्या शब्दांच्या माध्यमातून यांचं वर्णन करू शकाल का? सेन्सॉर बोर्डाचं काय अनुभव आहे तुम्हाला आतापर्यंत? मला वाटतं दोन गोष्टीकडे आपण नीट बघितलं पाहिजे. हा सेन्सॉरच्या हॅलो, हा बोला सलग बोला. म्यूट झाला तुमचा आवाज. हा सेन्सॉरच्या नियमांचा प्रश्न नाहीये. माझ्या दृष्टीने असं आहे की सेन्सॉरची खरंच गरज उरली का, असाच प्रश्न उपस्थित केला पाहिजे. कारण आज जगातल्या अनेक देशांमधून सेन्सॉर नावाचा प्रकार बाजूला झालेला आहे. ओटीटीचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावर लोक आपल्या फिल्म्स आणि इतर काही मटेरियल सरळ प्रक्षेपित करतात. त्यामुळे सेन्सॉरची गरज आहे का, हा प्रश्न आहे. आणि दुसरं असं, जे सेन्सॉर बहुजनांच्या सांस्कृतिकतेला, त्यांच्या अभिव्यक्तीला वाव देणार नसेल, त्यांना रोखण्याचंच काम गेली अनेक वर्ष सातत्याने करणार असेल, तर त्याची तरी गरज काय आहे, त्याला ठेवायचं की नाही, हा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने विचारला पाहिजे. त्या दोन आणखी एक मुद्दे मला ऍड करायचे आहेत. एक तर आतापर्यंत जे आपले अमोल पालेकर असतील, आनंद पटवर्धन असतील, अशी माणसं एकाकी झुंज देत आलेली आहेत सेन्सॉरच्या विरोधात. दर 2-4 वर्षाने, महिन्याने आपला हा प्रकार ऐकायला येतो. मुंबई महाराष्ट्रातले असंख्य शेकडोंच्या घरात मराठी निर्माते, दिग्दर्शक आहेत ज्यांच्या फिल्म अशा सेन्सॉरच्या ह्याच्यात पडू नयेत, अडकवून ठेवलेल्या आहेत. कारण ही माणसं साधी सामान्य भाषा वापरतात, साधी सामान्य संस्कृती उभी करतात आणि त्या संस्कृतीचं या सेन्सॉर बोर्ड ज्यांच्या हातात आहे त्यांना वावड आहे. त्यांना रोखण्याचा त्यांचा हा प्रकार आहे. आणि म्हणून आता आपण ही मोहीम फक्त कुणा व्यक्तींपुरती नाही, तर एकूणच महाराष्ट्रासाठी ही मास मुवमेंट बनावी अशी आमची अपेक्षा आहे. की सेन्सॉर बोर्डचं करायचं काय, ही का व्यक्तीचा मुद्दा नाही राहिला आता. आणि अर्थात नामदेव ढसाळ हे तर आपल्या सर्वांचंच एक मोठं अस्मितेचं प्रतीक आहे. ज्याच्यावर जर शिंतोडे उडवण्याचंही काम जर किंवा त्यांना बाजूला टाकण्याचा प्रयत्न जर इथले सेन्सॉरवाले करत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना ताबडतोब धडा शिकू शकतो. परंतु बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत आपण, आणि म्हणून आम्ही ह्या लोकांच्या कोर्टात, सेन्सॉरच्या नव्हे, आता लोकांच्या कोर्टात तुम्ही जाताय. भगत सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज सिनेमांमध्ये प्रचंड हिंसा आहे, आपल्याला दिसते ते रक्तरंजित. ॲनिमल सिनेमा असेल किंवा अनेक सिनेमे असतील, सिनेमांमधली अश्लीलता जे आपण कुटुंबासोबत जाऊन बघू शकत नाही अशी सुद्धा आहे. मग ज्या कवितेच्या माध्यमातून समाजाचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न झाला, गावकुसाबाहेरच्या माणसाचं जगणं मांडण्याचा प्रयत्न झाला, त्याला पुन्हा गावकुसाच्या बाहेर, म्हणजे ते जे सेन्सॉरचं गावकुस आहे त्याच्या बाहेर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का? एकतर काय की जीवन, एकूण जीवन जे आहे आपलं मानवी जीवन, ते इतकं रसातळाला गेलेलं आहे. आणि सेन्सॉरनी जे काही कायदे कानून किंवा जे काही पॅरामीटर्स लावलेले आहेत, तर ते जीवन पकडणं ही अवघड गोष्ट आहे. कारण ते जर जीवन पकडायला आपण गेलो ते या सेन्सॉरच्या कायद्यामध्ये ते बसणारच नाही. दुसरी गोष्ट अशी की सेन्सॉर जे आहे ना, हे आता रवी जे बोलत होतं ते एकदम करेक्ट आहे की सेन्सॉर निर्माण कसं झालेलं आहे त्याचा जरा इतिहासात गेलो आपण, तर ब्रिटिशांनी आपल्या विरोधामध्ये कुठले उठाव होऊ नयेत किंवा प्रचार होऊ नये यासाठी कलाकृती ताब्यात घेऊन त्या सेन्सॉर बोर्डात टाकल्या. आता ब्रिटिश निघून गेल्यानंतर आपण स्वतंत्र झालो, मग तरीसुद्धा जर सेन्सॉर जर ठेवत असतील तर याचा अर्थ आहे की या देशाची जी कल्चरल हेजिमनी, जी सांस्कृतिक आधिपत्य जे आहे
त्या आधिपत्याला प्रश्न विचारणारे लोक आहेत, त्यांनाच कुठं ना कुठेतरी. आता तू माझं नाटक एक होतं बॉम्बे 17, त्याच्यामध्ये मी एक फक्त लिहिलं होतं की आपलीच मोरी अनमुताईची चोरी. तर ते तिथं कोणती माणसं होती त्यांनी मला इतका त्रास दिला, आणि बाकीची पण बरीच वाक्य. आता मी म्हणलं जगतो आम्ही मोरीमध्येच जगतोय, तर आमचं हे जीवन आहे याच्याबद्दल जर लिहिलं. आणि ही म्हणलं म्हण तुम्ही कुणालाही विचारा ना, तुम्ही कुठल्याही अश्लील म्हणावं ना तुम्हाला तुम्ही. आणि तुम्ही जे म्हणताय आता विलासराव की हे एवढी हिंसा की म्हणजे पराकोटीची हिंसा, आणि जे काही मानवाचे जे काही सभ्यतेचे जे काही पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये सेक्स किंवा त्याची हिंसा ही इतकी प्रचंड हिंसा दाखवत आहेत, तर ती चालती आहे. पण जीवनाबद्दल बोलणारे, जसं वैभव म्हणाला की समतेबद्दल बोलणारे, मानवतेबद्दल बोलणारे हे टोचतायत, कारण तिथं मानवतेचे शत्रू बसलेले आहेत. म्हणजे ते अधिकारी तर त्याचे प्रतिनिधी आहेत, ते बिचारे गरीब असतील, त्यांना आता काय होईल माहिती आहे का, ही व्यवस्था राहील बाजूला, आणि ते कोण जे ते क्लार्क बसलेले तिथे म्हणजे ते ऑफिसर, त्या बिचाऱ्यांना आता हाकलून देतील, आता फटके त्यांना पडतील. पण त्याच्या पाठीमागे जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं काय करायचं, कारण हे कोण तो नाव काहीतरी आहे मला काही माहीत नाही, किंवा तो प्रसून जोशी, आता त्याला साफ करायला किती वेळ लागणार आहे. यांच्या अंगावर आलं ना, या राज्याच्या मंत्र्यांच्या वगैरे अंगावर आलं. आता बघा, नामदेव ढसाळांना नाकारले म्हटल्यानंतर आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आज सकाळपासून हा माझा फोन आहे, हा वाचतोय की दादा काय झालेला आहे, दादांच्याबद्दल काय कोण बोलत आहे. तर मी त्यांना म्हणतो की शांत व्हा, आपल्याला आपला सिनेमा बाहेर काढायचा आहे, आपल्याला तो सिनेमा लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे, तुम्ही काही करू नका. मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो, आणि मी खोटं बोलत नाही, मी खरं सांगतोय की आंबेडकरी समाजामध्ये नामदेव दादांच्या बद्दल प्रचंड इमोशनल अस्वस्थता आहे. आणि तुम्ही आता फक्त ही भानगड करू नका की ते अधिकारी फिधिकारी हे ते कोण जे बाजूला बसलेले आहेत ना, त्यांची सुद्धा तपासणी करा. ठीक आहे, मला मंदार सरांना विचारायचं आहे की सर, खरं तर नामदेव ढसाळांची कविता ही कधीही मर्यादित स्वरूपाची नव्हती, ती मानवतेची कविता होती, ती ग्लोबल कविता होती. म्हणूनच बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात सुद्धा तिचा जय जयकार झाला, अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी सुद्धा तिची निवड झाली, आणि इंग्रजीच्या माध्यमातून तुम्ही ती पुन्हा ग्लोबल करण्याचा प्रयत्न केला. खरं मग आज सुद्धा ग्लोबल जगाला वेड करणं, म्हणजे जगाला वेड लावणाऱ्या या कवितेला पुन्हा तिथंच गावकोसाच्या बाहेर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का? तसा प्रयत्न याआधी सुद्धा झालाय का? नाही, पण तो सातत्यानं असा प्रयत्न चालू असतो समाजामध्ये, ज्यावेळेला समाजाला नकोशी असलेली किंवा समाजाला अस्वस्थ करू शकणारी एखादी शक्ती असते, आणि त्यातून कला ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. कलेच्या पेक्षा दुसरी कुठली मोठी शक्ती नसते. आणि अशा वेळेला कलेच्या माध्यमातून ज्यावेळेला एखादा असा विद्रोह समोर येतो, त्यावेळेला तो विद्रोह स्वतः तिथल्या सत्ताधाऱ्यांना, तिथल्या त्या परिस्थिती ताब्यात घेऊ पाहणाऱ्या त्या सगळ्या व्यक्तींना, खास करून या सेन्सॉरमध्ये असलेली व्यक्ती ज्या आहेत, चहापेक्षा किटली गरम असं ज्यावेळेला म्हटलं जातं, म्हणजे कुणाला तरी खुश करण्यासाठी सुरू आहे, तर कुणाला तरी खुश करायचं त्यांना. मला वाटत नाही की वरपासून खालपर्यंत असे कुठेतरी बऱ्याचदा असे नियम सांगितले की हे नाही, नामदेव ढसाळांचा येतोय चित्रपट तो चालवायचा. 5 महिने मला त्या निर्मात्यांचं, त्या कलाकारांचं, मला त्या दिग्दर्शकांचं मला म्हणजे अंगावरती काटा येतोय की ही माणसं, यांनी पैसा खर्च केला असेल, यांनी आजच्या काळामध्ये पैसा, चित्रपट काढणं म्हणजे एक प्रकारे म्हणजे तुळशीपत्र ठेवण्यासारखं घरावरती. आणि अशा वेळेला चित्रपट काढणारी ही माणसं 5-5 महिने यांच्या दाराशी जातात. काय भिकारी आहेत? नाही, लोकांच्या मधनं चित्रपट म्हणजे लोकांची वर्गणी गोळा केली, गोळा करून अशा वेळेला हे जे अर्थकारण थांबवण्याचा प्रयत्न आहे, तिथे कुठेतरी चुकतंय, तिथे कुठेतरी काहीतरी एक भीती आहे की काय या सगळ्या व्यवस्थेच्या मनामध्ये, असं मला वाटतं. नुसता एवढाच विषय नाही, केवळ कवितेपुरता हा विषय राहत नाही, कारण नामदेव दादांना आपण केवळ कवितेच्या एका तेवढ्याच प्रांगणामध्ये, चौकटीमध्ये बघू शकत नाही. हा फार अफाट माणूस होता. म्हणजे जितके वर्ष आपण भेटलो किंवा इतकी सगळी माणसं त्यांना भेटत आलेली आहेत, त्या माणसाला मोजणं किंवा त्या माणसाची जी एकूण खोली आणि उंची जी काही आहे ती मोजणं सहज शक्य नव्हतं. आणि ती खोली आणि उंची त्यांच्या साहित्यातनं प्रकट होते. त्यांच्या सामनासारख्या एका याच्यामध्ये त्यांनी सारं काही समष्टीसाठी तेवढा तरी मोठा प्रदीर्घ काळ असा ती लेखमाला त्यांची आलेली होती. प्रत्येक वेळेला त्यांच्यातनं काहीतरी एक नवं प्रसव व्हायचं. आणि मला नामदेव ढसाळांना मला एक स्वतः वैयक्तिक असा त्रास होतो की ते काही कुठल्या एका समाजविशेषाचे काही कवी नव्हते, ते वैश्विक कवी होते.
ते सगळ्यांचेच कवी होते. ते ज्याला कविता आवडते, ज्याला मानवी भावना समजतात, त्या माणसाला भिडणारे ते कवी होते. आणि ते केवळ कवी नव्हते, तर मला असं वाटतं की त्यांच्या म्हणजे अजून 100 वर्ष जगले असते तर आणखीन काहीतरी नवं साहित्य त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणलं असतं. असा तो माणूस होता, असा तो प्रगल्भ अवस्थेतला माणूस होता, एक बुद्ध असलेला माणूस होता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नामदेव ढसाळांच्या ह्या कदाचित चित्रपटाच्या थीमला हे घाबरले की काय, असं मला वाटतं. मला तेच विचारायचं वैभवला, ते कवितेतून सुद्धा भिडतात आणि लोकांच्या काळजालाही भिडतात. हे भिडणं जास्त टोचणार आहे का? ऍब्सोल्युटली, हे भिडणं जास्त टोचणारं आहे. 2 मुद्दे सांगतो एकदम संक्षिप्त स्वरूपात. मागासवर्गीय समूहाकडे स्वतःची माध्यमं नाहीये, त्यामुळे ही लोक एकत्र येतात, स्वतःच्या पदरचे पैसे टाकतात, अतिशय मेहनतीने कमवलेले हार्ड अँड मनी असतात, ते पैसे एकत्र करून अशा पद्धतीची कलाकृती उभारायचा प्रयत्न करतात. मुद्दा कुठे येतो माहितीये का, की तुम्ही सिनेमा बनवला याचा मुद्दा नाही आहे, तुम्ही सिनेमा प्रदर्शित आम्ही तुम्हाला करू देणार याचा मुद्दा नाही, तुम्ही सिनेमा बनवलाच कसा, तुम्ही माध्यमांमध्ये स्वतःची अभिव्यक्ती आणलीच कशी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. आणि हा मला स्वतःलाही अनुभव आलेला आहे. मी स्वतः एक सिनेमा केलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की सेन्सर बोर्ड काय पद्धतीने वागतं, काय नालायक पद्धतीने ते वागत असतं. स्क्रिप्ट लिहिताना सुद्धा एक एक शब्द लिहिताना 10 वेळा विचार करावा लागतो. यांच्या कात्रीत जर सापडला आपले पैसे अडकतील, आणि आपल्याकडे पैसे काय बापजाद्यांकडून आलेले नाहीयेत, ते खूप मेहनतीने कमवलेले असतात. त्यामुळे जे भिडणं हा जो प्रकार आहे ना, तो त्यांना जास्त त्रासदायक असतो. दुसरा एक त्याच्यामध्ये गोष्ट सांगतो, परदेशी विद्यापीठातल्या प्राध्यापकांना जर, साहित्याच्या प्राध्यापकांना जर त्यांना विचारलं ना, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही आताही कोणालाही क्रॉस चेक करू शकता, त्यांना मराठी साहित्याच्या बाबत जर विचारलं तर फक्त त्यांना ढसाळ माहित असतात, बाकीचे साहित्य ठाऊक नाहीयेत. इतकी ढसाळांची महती आहे, कारण त्यांची कविता ही मानवतेची कविता होती. त्यांचं लेखन हे इतकं युनिव्हर्सल होतं की ते जगातल्या सगळ्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन यायचे, आणि ते सगळं इथे त्यांनी ते उभं केलेलं होतं. तर अशा माणसाची थीम जी आहे ना, की या माणसाला एकदा कविता वाचायला दिली, टॅक्सी ड्रायव्हर पोरगा आला, त्याने कविता वाचली आणि त्याने एक अतिशय महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट सकाळपासून आपण चालवतोय, आणि सेन्सॉर बोर्डाकडून सय्यद हाशमी कार्यमुक्त झालेत. ज्यांनी सवाल केलेला होता की कोण आहेत आणि नामदेव ढसाळ कोण आहेत असा सवाल विचारणाऱ्यांना आता कार्यमुक्त करण्यात आलेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या आज दिवसभर चालवलेल्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. आणि मी थेट जातोय महेश बनसोडेजी, ज्यांनी तुम्हाला सवाल केला. आता ते प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया पहिल्यांदा. प्रशांत, विलास, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस नामदेव ढसाळ यांच्या साहित्यावर ज्यांनी बोट उचललं, नामदेव ढसाळ यांच्या विचारावर ज्यांनी बोट उचललं, आणखी या सगळ्या विषयातनं अत्यंत हताश परिस्थितीमध्ये महेश बनसोडे यांच्याशी आपली भेट झाली, त्यांनी आपली व्यथा मांडली आणि न्यूज 18 लोकमतनं तातडीनं या विषयाला हात लावला. या सगळ्या विषयामध्ये मंदार फणसे संपादक यांनी नामदेव ढसाळ यांच्या साहित्यावर केलेलं काम आणि तत्काळ पेटून पत्रकारिता कशी तयार होते किंवा जागल्याच्या भूमिकेमध्ये न्यूज 18 लोकमत कसा एखाद्या विषयाचा पाठपुरावा करतो, या सगळ्या विषयावर काम करताना मंदार फणसे या संपादक सरांनी तातडीने दिलेली सगळ्या टीमला सूचना, आणखीन आपण दिवसभर हा विषय ज्या पद्धतीने लावून धरला, एक मोठं यश आपल्याला म्हणावं लागेल. RR सिंग आता नवीन विभागीय संचालक म्हणून नियुक्त झालेले आहेत, जे आता लवकरच महेश बनसोडे यांना सांगायला नक्कीच आवडेल न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून की ते लवकरच नक्कीच मी महेश बनसोडेंची प्रतिक्रिया घेतो. मी महेश बनसोडेंची पहिली प्रतिक्रिया. महेशजी, रबी हाशमी जे आहेत का नाही, त्यांना जरी कामावरून काढून टाकलं तरी प्रॉब्लेम मुळात कुठे आहे की जे 4 ज्युरी असतात आणि 1 ऑफिसर असतो, तर ते फिल्म बनवतात आणि हे फिल्म बघतात, आणि फिल्म बघितल्यानंतर ते मुद्दे सगळे तयार करून त्या फिल्मला रिजेक्ट करण्याचं काम ते करतात. आणि हा ऑफिसर असतो तो फक्त मध्यस्थी चर्चा करत असतो. सिस्टम ऐकून घ्या. आणि तिथे तो चर्चा करताना जेव्हा मोठी समस्या दिसली की तो ऑफिसर हात वर करतो आणि सांगतो की मी सिनेमा बघितला नाही. आणि मग ज्यांनी बघितलाय त्यांना समोर घेऊन या म्हणल्यानंतर ते म्हणतात की तसा नियम नाहीये. म्हणजे अशा कात्रीमध्ये निर्मात्याला ठेवलेलं असतं. आणि आता ज्यांचं नाव घेतलं CO राजेंद्र सिंग म्हणून, तर गेले मी 5 वर्ष सिंगांनाच पाठवतोय. त्यांचं मला कसलंही उत्तर नाहीये किंवा त्याला रिप्लाय नाहीये. दुसरी गोष्ट, मगापासून जी चर्चा सुरू झालेली आहे की सेन्सॉर बोर्ड जे आहेत
ज्या पद्धतीनं काम करतंय त्याच्यामुळे मोठा तोटा भारतीय सिनेमाला होतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आपला चल हल्लाबोलचाच मुद्दा नाहीये. तर जगाची जेव्हा सिनेमाची परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये ऑस्कर विनर असलेले अजित माजिद डायरेक्टर त्यांनी खंत केली की भारतासारखा एवढा मोठा देश, 18 पगड जाती, 18 पगड धर्म आणि वेगवेगळ्या संस्कृती आणि एवढं सगळं असताना आणि सगळ्यात जास्त सिनेमा निर्मिती सुद्धा ह्याच भागामध्ये होते. बरोबर आहे. आर्थिक नुकसान सुद्धा या सगळ्याचं होतं, इथल्या सिने इंडस्ट्रीचं होतंय. शेवटची कमेंट रवीजी, आता ही वेळ आली आहे का चल हल्ला बोल बनण्याची? निश्चित व्यवस्थेच्या पण माझी पुढची भूमिका जाहीर करण्याआधी मला वाटतं मी अभिनंदन करतो न्यूज 18 लोकमतचं, की ज्यांनी सगळ्यापासून खरंच हा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने लावून धरला. तुमच्या सगळ्याच टीमचं, सगळ्या संपादकांसह ग्राउंडवर उभ्या असणाऱ्या सगळ्या पत्रकारांचं अभिनंदन, धन्यवाद. तुम्ही हा मुद्दा एका स्टेजवर नक्की आणून ठेवलेला आहे. पण खरी लढाई अजून पुढे आहेच, ती आपण लढणार आहोत आणि त्यासाठी आम्ही अनेक काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. कारण मुद्दा असा आहे की सेन्सॉर बोर्डचं करायचं काय, त्यामुळे त्याला एका निर्णयावर नेण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया, एवढंच मी म्हणेन. नक्कीच. मला शाहिरांकडून काही शब्द हवे आहेत, ज्या शब्दांनी माणसांची मनं पेटवली आहेत. जाता जाता हे हाशमी वगैरे जे मंडळी आहेत त्यांना, म्हणजे मी मगाशीच बोललो ना, त्यांना काढणं काही लय सोपं आहे. आणि ते राजेंद्र सिंग कोण आता आलेत ना, उद्या जर आमचं आंदोलन वाढलं तर त्यालाही काढतील. एखादी कविता, काही कोण आहेत माणसं हे म्हणजे साहित्यिकांच्या संदर्भामधलं जे गीत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आमची जी कलाकृती असते तिला एक का नाही म्हणतात ते त्याच्याबद्दलचं एक 4 ओळी. विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे. विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे. मुबारक तुला बेईमानी तुझी पंगतीला तुझ्या मी बसावे कसे. हवे तर तुला पाळणा तू बदल अर्भकाचे मी आकार बदलू कसे. तुमच्या पाळण्याच्या आकारानं आम्ही बाळ जन्माला घालू शकत नाही. बाळाच्या आकारानं पाळणे निर्माण करा, आमच्या कलाकृतींना निर्माण होऊ द्या आणि नंतर त्याचे कायदे काढा. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रेक्षकांना जेव्हा आम्ही हा सवाल विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय मत होतं बघा. प्रेक्षकांना आम्ही विचारलं की सेन्सॉरमध्ये ढसाळ माहीत नसलेले नॉनसेन्स बसलेले आहेत का. प्रेक्षकांचं 85% प्रेक्षकांचं म्हणणं आहे होय, तर 15%चं नाही म्हणणं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नामदेव ढसाळ काय म्हणाले होते हे आपण जाता जाता ऐकूया आणि बस तिथंच आपण कार्यक्रम संपूया. आज या कार्यक्रमात आपण सगळेजणाला आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याची सांगता करताना नामदेव ढसाळांच्या तेवढी. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे जगणे आणि हे मरणे, हे शब्द आणि ही जीव, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि हे वास्तव, ही भूक आणि ही तहान, ही सर्व पुण्याई तुझीच आहे.